नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 11वी इंग्रजी विषयाचा युनिट 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप या चॅप्टरवरती माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर अतिशय नामांकित अशा गिर्यारोहकाने, ज्यांना आपण तेंजिंग नॉर्गे या नावाने ओळखतो, त्यांनी लिहिलेला आहे. फार महत्त्वाची अशा प्रकारची इन्सिडंट्स, घटना जी या चॅप्टरमध्ये वर्णन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी विनंती आहे, आपण जर नवीन असाल यूट्यूब चॅनलवरती तर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि 10वी, 11वी व 12वीच्या संपूर्ण नोट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळतील. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चला आपण बघूयात ऑन टू द समिट वर्ग 11वी इंग्रजी विषयाचा युनिट 1.2. डिअर स्टुडंट्स, जस्ट बिफोर स्टार्टिंग द टॉपिक वी विल डिस्कस हिअर ऑन द आईस ब्रेकर क्वेश्चन्स. आपल्याला पेज नंबर 15वरती आईस ब्रेकर क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आपण तत्पूर्वी डिस्कस करूयात. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. जेव्हा आपण चढण्याची गोष्ट करत असतो, गिर्यारोहकाची गोष्ट करत असतो, वर जर तुम्हाला चढायचं असेल एखादी टेकडी वगैरे किंवा कोणत्या गोष्टी, तर त्या बाबतीमध्ये काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात. त्यामध्ये इथं फक्त क्लाइम्बिंग म्हटलेलं आहे आपल्याला पेज नंबर 15वरती. काय काय चढावं लागेल त्यामध्ये एक ॲक्शन आपल्याला करून दाखवलेली आहे आणि ती म्हणजे रिपेलिंग. सेकंड आहे रॉक क्लाइम्बिंग आणि 5 ॲक्शन आपल्याला आपल्या मनाने भरावयाचे आहेत. बघा, या ठिकाणी आपण फर्स्ट इथे बघूयात माउंटेनिअरिंग, हिल वॉकिंग, बाउल्डरिंग, क्लाइम्बिंग ट्रीज अँड स्क्रॅम्बलिंग. त्यानंतर पुढची एक ॲक्टिव्हिटी आहे, देर आर सर्टन प्री रिक्विजिट फॉर माउंटेनिअरिंग विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडासा मोठा प्रश्न आहे आणि तो तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करा की जे काही गिर्यारोहक असतात त्या गिर्यारोहकाला कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला चढावं लागेल. मग त्यामध्ये तुम्हाला डिस्कस करायचे तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि खाली पॉईंट्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, टाईम, केव्हा निघालात, डिस्टन्स किती अंतर होतं, इक्विपमेंट कोणती कोणती साहित्य होती, मेंटल अँड फिजिकल फिटनेस तुमचा कसा होता, तुमचे कपडे कसे होते, पोशाख कसा होता आणि ट्रेनिंग तुम्हाला कुठं मिळाली. या 6 मुद्द्यांवरती तुम्हाला चर्चा करावयाची आहे. तिसरी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हजार्ड्स अँड रिस्क दॅट द माउंटेनिअरिंग अँड ट्रेकर हॅज टू फेस इन ॲन एक्सपिडिशन. एखादा जो गिर्यारोहक आहे त्याला जर चढायचं आहे आणि पर्वत चढण्याच्या आधी किंवा ट्रेकिंग करण्याच्या आधी त्याला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आणि धोके असतात याविषयी चर्चा करा. लेट अस डिस्कस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण डिस्कस करूयात द रिस्क ऑफ. सगळ्यात महत्त्वाची रिस्क कोणत्या प्रकारची असते? फार महत्त्वाची रिस्क आहे नंबर 1 द रिस्क ऑफ डेथ. कुठलीच रिस्क नाही, फक्त मृत्यूची धोका आहे. त्यानंतर आणखी बाकीचे मग आहेत लॉस ऑफ बॉडी पार्ट, एखाद्याचा शरीराचा एखादा भाग निकामी होतो पडल्याच्या नंतर. पुढे आहे डिहायड्रेशन आहे, बऱ्याचशा वेळेला तहान लागते, शरीरातलं पाणी कमी होतं. नंबर नेक्स्ट आहे द रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर. आपल्या हृदयाच्या संबंधित काही आजार होऊ शकतो. स्टमकच्या बाबतीमध्ये काही आजार होऊ शकतो. पोटाच्या बाबतीमध्ये न्यूमोनिया होऊ शकतो. फॉलिंग रॉक्स, खडक आपल्या डोक्यावरती पडू शकतो. फॉलिंग आईस, बर्फ पडू शकतं. आणि म्हणून डेंजरस फ्रॉम वेदर्स, हवामानाचा काही धोका निर्माण होऊ शकतो. हुरिकेन, वादळ येऊ शकतं. इनसफिशियंट अँड लो ऑक्सिजन एरिया, बऱ्याचशा वेळेला आपलं ऑक्सिजन कमी पडू शकतं आणि अशा वेळेला फूड कमी पडू शकतं. लॅक ऑफ टीमवर्क, आपल्यासोबत कोणी असेल तर त्याच्यासोबत आपलं जुळेलच की नाही हे सांगता येत नाही. बॅड इक्विपमेंट, काही साधनं आपल्याजवळ नसतात. ॲक्सिडंट होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे धोके फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गिर्यारोहकाला आहेत. आणि अशा प्रकारचे धोके पार करत तेंजिंग नॉर्गे, जे नेपाली इंडियन होते, त्यांनी धोके पार करत करत ही मोहीम पूर्ण केलेली होती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची. 29 मे 1953 1953ला.
बघा या ठिकाणी तेंजिंग नार्गे यांना टायगर मेडल पुरस्कार मिळालेला आहे 1938ला. आणि कशा बाबतीमध्ये तर हिमालयन क्लब यांच्याकडून मिळालेला आहे. कशासाठी तर तिसरी मोहीम होती एव्हरेस्ट एक्सपिडिशनची. एक्सपिडिशन म्हणजे मोहीम माउंट एव्हरेस्ट चढण्याची. सेकंड पुरस्कार त्यांना मिळालेला आहे स्टार ऑफ नेपाळ 1953. किंग त्रिभुवन यांनी सन्मानित केलेलं होतं ऑल अकम्प्लिशमेंटसाठी, त्यांनी जेवढं काही कार्य केलेलं होतं त्यांच्यासाठी. तिसरा पुरस्कार पद्मभूषण भारत सरकारने दिला होता 1959ला आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं होतं ऑल अकम्प्लिशमेंट याच्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑन टू द समिट इंडियन फ्लॅग आम्ही कशा पद्धतीने फडकवलेला होता हे सांगण्यासाठी त्यांनी जी काही मोहीम आखलेली होती त्या संदर्भातला आहे. बघा आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात आणि टेक्स्टबुक जर आपण ओपन केलेलं असेल तर पेज नंबर 16वरती या ठिकाणी आपण बघूयात. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टेक्स्टबुक तुमच्यासमोर असू द्या ही विनंती आहे. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट ऑन द टॉप ऑफ धिस डे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सांगितलेलं आम्ही शुक्रवारी सकाळी बाहेर पडल्याच्या नंतर कॅम्पमधून बाहेर पडल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जो कळस आहे, जे टॉप आहे, तो आपल्याला गाठायचा हे डिटरमाइंड केलं, मनात निश्चित केलं, खुणगाठ बांधली. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर्ड थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप ऑफ इव्हनिंग इफ आय डाय. मनामध्ये एक खुणगाठ बांधली, आपला मृत्यू आला तरी चालेल परंतु आपल्याला हे जे शिखर आहे माउंट एव्हरेस्टचं ते गाठायचं म्हणजे गाठायचंच. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द डे फ्रॉम द कॅम्प 9 टू द पीक ऑफ द अल्टरनेटेड. आणि आम्ही नव्या कॅम्पपासून पुढे जे काही निघालेलो होतो शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही दररोज असं ठरवलेलं होतं की एकमेकाने जागा बदलायच्या, कुणी मागे राहायचं, कुणी पुढे राहायचं, कुणी मागे राहायचं, कुणी मध्यभागी राहायचं. आणि असं आमच्या सगळ्यांमध्ये हे असं ठरलेलं होतं. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी द मॅन हू फॉलोइंग द क्लाइंब हॅज द डिफिकल्ट जॉब बोथ इन द क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. ही इज द अँकर अँड द मॅन इज गोईंग टू देड कट द स्टेप्स अँड ब्रेक द वे. कधी मी पुढाकार घेत असे, कधी हिलरी पुढाकार घेत असे. हिलरी जे माझ्यासोबतचा माझा मित्र होता, माझ्यासोबत एक्सपिडिशनमध्ये होता तो, आणि जो माणूस की माझ्या मागून चालत असे, कधी माझ्या पुढं चालत असे. एखाद्या वेळेस स्टेप डाऊन म्हणजे क्लाइम्बिंग डाऊन म्हणजे खाली उतरणे, कधी उतरावं लागायचं, पुन्हा वर चढावं लागायचं क्लाइम्बिंग अप. आणि अशा अडचणीच्या वेळेला तो मला मदत करत असे. कारण तो महत्त्वाचा भाग माझ्यासाठी होता की ही इज द अँकर. आणि आमच्यासाठी तो अँकर म्हणजे याला आपण आपला लीडर म्हणूयात, आधारस्तंभ म्हणूयात, तो आमचा आधारस्तंभ होता. आणि अशा वेळेला पुढे चालणारा जो माणूस आहे तो कधी द कट द स्टेप्स अँड ब्रेक, मध्ये चालत असताना अडचण आली असेल तर एखाद्या वेळेस एखादी पायरी तयार करायचा, आम्हाला वर घ्यायचा तो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग. माझ्या खिशामध्ये 4 झेंडे होते, 4 ध्वज होते. कोणते होते बघा विद्यार्थी मित्रांनो. वेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी द 3 फ्लॅग, दोज ऑफ द ब्रिटन, द युनायटेड नेशन अँड द नेपाल, अँड ही चार्ज मी विथ द ड्युटी प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि ज्या वेळेला आम्ही मोहिमेवरती निघालेलो होतो त्यावेळेला माझ्या खिशामध्ये 4 ध्वज होते लेखक म्हणतात, आणि 3 ध्वज मात्र मला कर्नल हंटने दिलेले होते. जे कर्नल हंट आमचे जे प्रमुख होते त्यांनी मला दिलेले होते. आणि ते 3 कोणते होते? ग्रेट ब्रिटनचा होता, त्यानंतर युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्राचा होता, राष्ट्रसंघाचा होता, आणि नेपाळचा होता. आणि त्यांनी मला सांगितलं की हे जगाच्या सर्वोच्च शिखरावरती म्हणजे तू माउंट एव्हरेस्टवरती गेल्याच्या नंतर तुझी जबाबदारी आहे की त्या ठिकाणी हे 3 ध्वज फडकवायचे आहेत. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. व्हेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पीक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोईंग टू डू इट. आणि ह्या 3 झेंड्याची जबाबदारी तुमची आहे. जेव्हा तू आणि हिलरी उंच टेकडीवरती ज्यावेळेस माउंट एव्हरेस्टच्या वरच्या भागावरती जाल, शिखरावरती जाल, त्यावेळेला तुमच्या दोघांची जिम्मेदारी अशा प्रकारची आहे की तुम्ही हे ध्वज जे काही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर फडकवायचे, माझी खात्री. आय एम शुअर. आय टोल्ड कर्नल हंट that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top of the other flags. And I had to ask Colonel Hunt permission in his capacity as a leader of the expedition. Leader of expedition. Expedition म्हणजे मोहीम.
ही जी काही वर चढण्याची आमची मोहीम होती त्या मोहीमचे प्रमुख होते आणि त्यांची कॅपॅसिटी, त्यांच्या परमिशन जी घ्यायची होती, त्यांच्या गरज होती ती परमिशन घेण्याची आणि त्यांना मी विनंती केली. आय टोल्ड द कर्नल हंट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग. माझ्यासोबत मी भारतीय ध्वजसुद्धा आणलेला आहे आणि माझी असा मानस आहे, माझी अशी इच्छा आहे की या तीनही ध्वजासोबत माझ्या देशाचा एक जो ध्वज आहे तो सुद्धा मी त्या ठिकाणी उंच फडकवावा, याचा मला अभिमान राहील. आणि याची परमिशन मागितली, परमिशन दिली. याचाच अर्थ माझ्याकडे 4 फ्लॅग होते आणि ते कोणते कोणते? ग्रेट ब्रिटनचा फ्लॅग, संयुक्त राष्ट्रसंघाचा फ्लॅग, नेपाळचा फ्लॅग आणि माझ्या भारताचा तिरंगा ध्वज. इंडियन फ्लॅग आम्ही कशा पद्धतीनं तो इंडियन फ्लॅगवर नेताना मला काय वाटलेलं होतं? कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. आणि कर्नल हंटनं या ठिकाणी थोडंसं स्मितहास्य केलं. मला अभिमान आहे, माझी काही हरकत नाही, मी जरी प्रमुख असलो तरी मला आनंद वाटेल तू भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवणार असेल तर. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up to the west side, where we had to pass up the steep line of rock. आणि थोड्या वेळाच्या नंतर 1 तासाच्या नंतर साधारणपणे आम्ही पुढे पुढे जात होतो. दक्षिण बाजू आम्ही ओलांडलेली होती आणि पश्चिम बाजूकडे आम्ही निघालेलो होतो, ज्या ठिकाणाहून आम्हाला एक खडक जो काही आहे रिस्की होता, धोकादायक होता, निमुळता होता, जर खाली पडलो तर एकदम खाली जाणार होतो आणि तो आम्हाला चढायचा होता. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. अतिशय खडतर आणि अतिशय धोकादायक अशा पद्धतीची त्या ठिकाणची आमची वाटचाल होती. वन्स वी हॅड क्लिअर्ड इट देअर वॉज नथिंग बारिंग फ्रॉम वे द टॉप बट स्नो कवर्ड इन क्लाइन स्टॉपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप. आणि हे एकदा आम्ही जर पार केलं हा धोका, तर इथून पुढे आम्हाला कुठल्या प्रकारची बारिंग, थोडासा अडथळा जो काही कुठल्या प्रकारचा कदाचित नव्हता, असेलही पण एवढा मोठा नव्हता. आणि म्हणून आम्ही हा जो काही स्लोप जो आहे एकदम कडा होती खाली जाण्याची, इथून आम्हाला पुढे जायचं होतं. बर्फाची कडा होती, खडकाची कडा होती आणि त्या कडेवरून जर आम्ही खाली निसटलो असतो तर एकदम खाली पडणार होतो. हे आम्ही पार केलं आणि कसंबसं पार केल्याच्यानंतर आम्ही पुढे निघालेलो होतो. दीज लास्ट 60 or 70 feet up the top were not very dangerous. आणि टोकापर्यंत साधारणपणे 60 ते 70 फूट उंचीवरती आता इथून पुढं तेवढ्या प्रमाणामध्ये आम्हाला धोका वाटत नव्हता. बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटर्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि बघा इथून पुढे आम्ही मात्र एकमेकांच्या सोबत थोड्याशा कमी गतीने, स्टेडी स्पेस, थोड्याशा कमी गतीने शेवटच्या लहान आणि त्या एकदम सपाट अशा प्रकारच्या एरियावरती, कलशावरती, डोंगराच्या त्या आम्ही जवळजवळ सगळे मिळून एकत्र पोचलेलो होतो. समिट म्हणजे एकदम टोक, जे काही माउंट एव्हरेस्टचं टोक होतं त्या टोकावरती आम्ही जाऊन पोचलेलो होतो. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट द 20 feet अपार्ट. आणि साधारणपणे ते जे टोक होतं एकदम उंचीचं, सर्वोच्च टोक ज्याला आपण म्हणूयात, 50 फूट आम्ही दूर होतो. तेवढ्यात आम्ही एकमेकाच्या कमरेला बांधून घेतलं होतं, हिलरीने आणि मी एकमेकांपासून दूर साधारणपणे 25 फूट, 20-25 फूट आम्ही राहत होतो. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. एका दोरीने आम्ही एकमेकांना बांधलेलं होतं. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज, बट वेन वी वेंट द डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट टॉट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी काही रोप होती, जी दोरी होती, बऱ्याच वेळेला मध्ये लूज व्हायची, सैल व्हायची आणि तेवढ्यातच आम्ही एकमेकांपासून पुन्हा ते घट्ट इटॉट आम्ही ओढत असू आणि एकमेकांना कव्हर करण्याचा प्रयत्न करत असू. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. आणि आम्हाला दोघांना इट टाईड अस टुगेदर. टाईड म्हणजे बांधणे, दोघांना एकत्रित बांधण्याचं, एकत्रित दाखवण्याचं ते एक प्रतीक होतं, सिम्बॉल होता ते दोर म्हणजे. वन कुड नॉट मूव्ह विदाऊट द अदर. वी वेअर नॉट 2 individuals बट अ टीम. आणि हे प्रतीक कशाचं होतं की आम्ही दोघेजण एकच होतो, आम्ही दोघेजण वेगवेगळ्या व्यक्ती नव्हतो. आम्हा दोघांना एकत्र बांधण्याचे, ते अस्तित्व करण्याचं एक प्रतीक होतं आणि आमच्या दोघांचे इंडिव्हिज्युअल दाखवायचं. आता आम्ही 2 वेगवेगळे नव्हतो. आय हॅड बीन अस्क मेनी टाईम. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एखादं जर काम करायचं असेल तर संयुक्तरित्या 2-4 जण माणसं असतील तर त्या 2-4 जणांपैकी एक मत जर केलं तर ते एक मत होतं आणि 4ही माणसं वेगवेगळे दिसत नाहीत, ते एक दिसतात. हे या ठिकाणी आपल्याला
म्हणजे एकीचं बळ जे काय असतं ते या ठिकाणी इथे आपल्याला एडमंड हिलरी आणि तेंजिंग नॉर्गे यांनी दाखवून दिलेलं आहे. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज द फर्स्ट वेन वी वेअर विदिन द रीच ऑफ द समिट. आय डिडंट थिंक ऑफ हू वॉज गोईंग फर्स्ट. I am sure that the Hillary was thinking that and the climbing take all the attention and you have many more important worries. बऱ्याचशा वेळेला मी आणि त्यांना एकमेकांना प्रश्न विचारला, हू वॉज द फर्स्ट, कोण जाईल सगळ्यात आधी, हे ध्वज जे काही ते कोण त्या ठिकाणी नेऊन रोवेल. म्हणजे इतिहास होणार होता या ठिकाणी. जे कुणी पहिल्यांदा पाऊल टाकणार होतं त्याचं नाव पुढे होणार होतं. जसं आपण म्हणत असतो की माउंट एव्हरेस्ट चढणारा पहिला भारतीय कोण, तर आपल्यासमोर नाव येत असतं तेंजिंग नॉर्गे यांचं. मग या ठिकाणी जगातला कोण असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी नाव आलं असतं. म्हणून दोघा जणांपैकी कोणी पाऊल टाकायचं आधी, हा एक प्रश्न दोघांच्या मनामध्ये होता. आय डिडंट थिंक हू वॉज गोईंग फर्स्ट. आणि मी आणि त्यांनी एकमेकांनी दोघांनी असा विचार केला की कोण पहिल्यांदा जावं हे महत्त्वाचं नाही आहे. कोण पहिल्यांदा जावं म्हणजे क्रेडिट कोणी घ्यायचं. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज थिंकिंग. आणि हिलरीसुद्धा तोच तशाच प्रकारचा विचार करत होता. आणि फक्त एक विचार होता की चढायचं, त्या ठिकाणी पाऊल टाकायचा. हा इतिहास होणार होता, जगाच्या दृष्टी इतिहास होणार होता. इतरही काही अडचणी आम्हाला होत्या, काही टेन्शन होतं. म्हणून हा प्रश्न आम्ही मनात घेतलाच नाही, कोण पहिल्यांदा, क्रेडिट कुणी घ्यायचं. व्हॉट डज इट मॅटर, आय रीच द टॉप ऑफ आवर हिलरी. आवर मेन थॉट वॉज द बोथ ऑफ अस वी रीच टॉप अँड वी हॅड टू, वी कुडंट इट अलोन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होतं कोण पुढे चढणार, यात काही महत्त्वाचे नाही. आम्ही एक दोघांमध्ये खुणगाठ बांधलेली. वी हॅव टू रीच. आपल्याला कसंही करून तिथे पोचायचं. सगळ्यात आधी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तिथं जाणं महत्त्वाचे आहे. कुणा एकट्याला ते करणं शक्य नव्हतं, कारण ही टीम होती आणि टीमनं क्रेडिट घ्यायचं, कुणी एकट्याने क्रेडिट घ्यायचं नाही. इफ देर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड टेक द क्लेम दॅट हू वॉज फर्स्ट. आणि जर असं असतं कदाचित की साधारणपणे 1001 फूट दूर एकमेकांपासून आपण असतो, मी खूप दूर असतो तुझ्यापासून 1000 फूट आणि तू आधी पोचला असतात, मग ते क्रेडिट कोणी घ्यायचं ठरवलं असतं. परंतु इथे आपण 20 फुटाच्याच अंतरावरती ते एकमेकांना बांधलेलं आहे आपण. बट इवन दॅन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. आणि म्हणून कोण ठरवायचं, काय करायचं, हा दावा कोणी करायचा हे महत्त्वाचं नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेन वी रीच द काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट द कॉन्ट्रावर्सी हॅड रायझन. जेव्हा आम्ही काठमांडूला पोहोचलो त्यावेळेस एक वादविवाद निर्माण झालेला होता. कदाचित आमच्या दोघांमध्ये असेल, आमच्या टीममध्ये असेल. आणि तो वादविवाद कशा प्रकारचा होता, तो विवाद जो काही आहे तो आम्ही सगळ्यांनी मिळून निवडलेला होता. कॉन्ट्रावर्सी म्हणजे वादविवाद. वी टॉक इट ओव्हर, हिलरी अँड कर्नल हंट अँड आय वी ॲग्रीड ऑल द टॉक ऑफ चाइल्डिश. आणि सगळे बोलत असताना आम्ही एकमेकांना म्हटलं, अरे हा चाइल्डिश म्हणजे लहान मुलांचा वाद आहे, बालिश वाद आहे. आणि त्यावरती आम्ही एक गोष्ट ठरवली होती. सो वी मेड अ पॅक्ट दॅट ईच ऑफ अ साइन अँड इट द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ द नेपाल. आणि प्राईम मिनिस्टर ऑफ नेपालच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये आम्ही एक करार केला. आणि तो करार अशा प्रकारचा केलेला होता की कोण सगळ्यात आधी पोचला हा महत्त्वाचा भाग नाही, कोणी क्रेडिट घ्यायचं हा महत्त्वाचा भाग नाही, क्रेडिट हे दोघांनाही जाईल. ईच ऑफ द साइन अँड हॅज ओन स्टेटमेंट. दोघांनी त्या करारावरती, पॅक्ट म्हणजे करार, त्याच्यावरती सही केली. आणि आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट आय कॅरीड इन माय पॉकेट. आणि माझ्या पॉकेटमध्ये ती एक त्यांनी सही केलेली, हिलरीने सही केलेली कॉपी माझ्याकडे होती, मी सही केलेली कॉपी त्याच्याकडे होती. आणि दोघांनी सही केलेल्या कॉपीची प्रत जी काही होती, मुख्य प्रत, ती प्रत होती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये. का, कशा बाबतीमध्ये, कारण या ठिकाणी कोण पोचायचं आधी याच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं होतं दोघंही जण पोचणार. आणि या करारामध्ये काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. 22 जून 1953 यावेळेला तो केलेला करार होता. आणि आम्ही पोचलेलो होतो 29 मे. आणि आधी पोचून आलेलो होतो. त्यानंतर मतभेद होऊ शकतात आणि झालेली होती काही प्रमाणात की 29 मेला कोण पोचलं होतं म्हणून. आणि म्हणून आम्ही खाली आल्याच्या नंतर काठमांडू या ठिकाणी 22 जून 1953ला एक करार केला होता की 29 मेची जी मोहीम आम्ही पार केलेली होती त्या दिवशी सगळ्यात आधी कोण पोचलं.
या संदर्भात करार झालेला होता, कारण जगाला सांगायचं होतं आणि क्रेडिट कोणी घ्यायचं त्या संदर्भात तो करार होता. काय करार होता? ऑन May 29 तेंजिंग नॉर्गे अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन टू समिट. 29 मे 1953 मी आणि माझा मित्र शेर्पा हाय कॅम्पपासून माउंट एव्हरेस्टचे संपूर्ण शिखर आम्ही पादक्रांत करण्याच्या मोहिमेवरती निघालेलो होतो. समिट म्हणजे शिखर. या मोहिमेवरती आम्ही निघालेलो होतो. ॲज वी क्लाइम अपवर्ड टू द साऊथ समिट फर्स्ट वन अँड देन अदर वुड टेक द टर्न ॲट लीडिंग. आणि आम्ही आळीपाळीने मागे पुढे एकमेकाच्या चालत होतो. कुणीही पुढे गेला नाही, कुणीही मागे राहिलेला नव्हता. अँड वी क्रॉस आवर साऊथ समिट अँड मूव अलॉंग द समिट द रिज. आणि आम्ही दक्षिण कळस जो काही आहे तो पूर्ण केल्याच्या नंतर पुढे ओलांडल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या धोकादायक ज्या रीज आहेत म्हणजे कडा आहेत त्या कडा पार करत करत एकमेकाच्या मागे पुढे चाललो होतो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि आम्ही त्या शिखराच्या जवळ जाऊन पोचलेलो होतो. दोघंही एकत्र पोचलेलो होतो. बघा याच्या करारामध्ये काय लिहिलेलं होतं की कुणीही एक जण जवळ गेलेला नव्हता, एकत्र पोचलेलो होतो. We embrace each other overjoyed at our success, and then I took photograph of Tenzing holding aloft the flag of Great Britain, Nepal, United Nations and India, signed E.P. Hillary, Edmund Hillary. आणि आम्ही एकमेकांना कवटाळलं. एम्ब्रास म्हणजे मिठी मारणे. एकमेकांना कवटाळलं आणि कवटाळून दोघंही संयुक्तरित्या उडी मारली आणि संयुक्तरित्या उडी मारली. त्यावेळेला आमच्या हातामध्ये दोघांच्याही हातामध्ये ध्वज होते. चारही ध्वज ब्रिटनचा होता, नेपाळचा होता, युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्रसंघाचा होता आणि भारत देशाचा होता. आणि आम्ही दोघंही ॲट ए टाईम त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि त्या ठिकाणी खाली एडमंड हिलरीची सही होती. म्हणजे बघा आम्ही कॉमन फोटोग्राफ घेतलेला होता. देर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश अँड साइन बाय मी. इंग्लिशमध्ये सही केलेली होती आणि त्यावरती माझी सही होती आणि मी सुद्धा त्यांना असा करार दिलेला होता. एक ओळीचं एक जे पत्र आहे असं पत्र मी सुद्धा त्यांना लिहून दिलेलं होतं, जेणेकरून भविष्यामध्ये मीही क्लेम करू नये की मीच चढलो होतो आधी म्हणून, किंवा एडमंडनी क्लेम करू नये की एडमंडच चढला होता आधी म्हणून. त्याच्या देशाचा ध्वज होता. माझ्या मी दोन्ही देशाचे ध्वज घेतलेले होते, कारण नेपाळचा आणि इंडियाचा दोन्ही आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा आम्ही दोघांनी मिळून तो ध्वज घेतलेला होता. दस वी विल नॉट टेक पार्ट इन आवर कॉन्ट्रावर्सी. कॉन्ट्रावर्सी म्हणजे वाद. कुठल्याही प्रकारचा वाद पुढे येऊ नये यासाठी आम्ही हे करार केलेला होता. ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रास वेन वी रीच द टॉप. आणि या स्टेटमेंटमध्ये आम्ही दोघांनी असं लिहिलेलं होतं की तिथे गेल्याच्यानंतर एक स्टेटमेंट आम्ही दोघांनी म्हटलेलं होतं की आणि ते स्टेटमेंट होतं वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वूड लेटस. बल्की इक्विपमेंट आमच्याकडे जे साधन सामुग्री होती ती खरं म्हणजे फार खूप आमच्या अंगावरती बांधलेली होती, कारण ऑक्सिजन किंवा इतर लागणारं साहित्य वगैरे होते, ते जड होतं, वजनदार होतं. आणि अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही एक जंप घेतलेला होता दोघांनी एकमेकाला मिठी मारून. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट. आणि मला आताही आठवतं की आम्ही एकमेकांसोबतच एक वाक्य उद्घोषलेलं होतं आणि ते वाक्य होतं वी हॅव डन इट. आम्ही एकत्रितरित्या हे पूर्ण केलेलं आहे, साध्य केलेलं आहे. बट वी कुडंट हिअर. एकमेकाला ते ऐकू आलेलं नव्हतं. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क. आमच्या चेहऱ्यावरती ऑक्सिजनचे मास्क होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्तरित्या अशा प्रकारची जी मोहीम होती ती त्यांनी पूर्ण केलेली होती. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट थॉट म्हणजे माझ्या मनामध्ये कोणता विचार आला होता तेंजिंग नॉर्गे म्हणतात आणि तो विचार या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार.